नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे अनेक दिवसापासूनचे अनुदान रखडलेले आहे। जवळपास नोव्हेंबर महिन्यापासून हे अनुदान रखडलेले आहे। मग हे मानधन कधी मिळणार आहे? तसेच या प्रश्नाबाबत अधिवेशनात सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न मांडले आणि ते सरकारवर भडकले की या लाभार्थ्यांना अनुदान का मिळत नाही, ऑनलाईन करून सुद्धा हे अनुदान मिळत नसेल तर मग ते बंद करा। तर त्यांनी काय माहिती दिली आहे, तसेच कोणकोणत्या लाभार्थ्यांचे हे अनुदान रखडलेले आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, संजय गांधी श्रावणबाळ योजनेचे 4 महिन्यापासून मानधन रखडलेले आहे। मग या लाभार्थ्यांनी त्यांची उपजीविका कशी करावी? या ठिकाणी मी संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी आहे। गेल्या अनेक महिन्यापासून मानधन मिळालेले नाही। कोणताही आधार नसल्यामुळे अनेक दिव्यांग या मानधनावर उपजीविका करीत आहेत। मात्र अद्यापही मानधन न मिळाल्यामुळे उपजीविका कशी करावी असा प्रश्न आम्हा दिव्यांग निराधार लाभार्थ्यांना पडलेला आहे, असं या ठिकाणी या बांधवांचं म्हणणं आहे। मित्रांनो, अकोट तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन डीबीटी शासनाच्या आदेशामुळे गेल्या अनेक महिन्यापासून मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे। अनेक लाभार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही। शासनाने डीबीटी होईपर्यंत ऑफलाईन मानधन टाकणे गरजेचे होते। शासनाने डीबीटी होईपर्यंत ऑफलाईन थकीत मानधन टाकून या लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे। गेल्या 4-5 महिन्यापासून मानधन मिळाले नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे। आमचा पूर्ण संसार या मानधनावरती असतो। दिव्यांग निराधार बांधवांच्या मानधन मिळाले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे। रखडलेले मानधन त्वरित खात्यात जमा करण्यात यावे। शासनाने डीबीटी होईपर्यंत ऑफलाईन थकीत मानधन टाकून द्यावे। लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी लाभार्थी पंकज पाखरे यांनी केली आहे। मग या संदर्भात अकोट तहसीलदार सुनील चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डीबीटी कार्यवाही सुरू आहे, डीबीटी झाली की लवकरात लवकर जमा होणार आहे। मग मित्रांनो, या डीबीटीमुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहे। अनेक लाभार्थ्यांना सर्व डीबीटी असून त्यांचे कागदपत्र व्यवस्थित असून पात्र असून सुद्धा लाभ मिळत नाही। याच्यावरच अधिवेशनामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहे। तर त्यांनी काय प्रश्न उपस्थित केले आहे, त्यांनी सरकारकडे काय मागणी केली आहे या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतात। संजय गांधी श्रावणबाळ योजना कारण आता तुम्ही 2 मिनिटं देऊ शकाल की नाही? तर थांबतो अध्यक्ष, 2-3 मिनिटं देऊ शकाल ना? संजय गांधी निराधार योजना कोणाच्या सुपीक डोक्यात आलं? आता म्हणाले ऑनलाईन करावं, करा ना, केलंच पाहिजे। पण ऑनलाईन करताना मी चंद्रपूरचे आकडे देतो, काय झालं? नोव्हेंबर नंतर पैसेच नाही। कारण काय तर आता अध्यक्ष महाराज 88,655 पैकी जानेवारी मध्ये ऑनलाईन फक्त 56,000 सक्सेस झाले। कोणासाठी ही योजना? निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता यांच्यासाठी ही योजना आहे। अजून 56,422 लोकांची नाही। ते लहानपणी तुम्ही गाणं ऐकलं असेल, चाहे लाख करो तुम पूजा, तीर्थ करो हजार, दिन दुखी को ठुकराया तो सब कुछ है बेकार, गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे 10 लाख देगा। अध्यक्ष महाराज निराधार योजनेचं अनुदान देत नाही।